नमस्कार. तर आजचा टॉपिक तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल. तर मी बाजरीला दारी देते, बाजरीला भिजवते, पाणी देते. तर आपल्या म्हणजे जे काही पिकं असतील त्यांच्यासाठी आपण जे तणनाशक यूज करतो ते खरंच चांगलं असतं का, किंवा त्याचा काही इफेक्ट असतो का? तर चांगलं असं नसतं. मातीची जी उगवण क्षमता असते किंवा मातीची कस निघून जाते असं सोप्या शब्दात बोललं जातं. तर इलाज नाही ना, कारण जरीही जग आधुनिक झालं असलं तरी शेतकऱ्याला सुद्धा आधुनिक होणं गरजेचं आहे. रिझन असं आहे की का होणे शेतकऱ्याने आधुनिक. तुम्ही पारंपरिक पद्धतीने केलेली जी शेती असते त्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला फायदा हा फक्त 100% पिकातला 25% फायदा असतो आणि 75% पीक आपलं खराब होतं. कारण आपण पारंपरिक पद्धतीने केलेल्या पिकांमध्ये आपण कीटकनाशक यूज करत नाही, तणनाशक यूज करत नाही, बुरशीनाशक म्हणजे कसलेच औषध यूज केले नाही. ते पारंपरिक पद्धतीने, रासायनिक पद्धतीने आणि व्यवस्थित असते. त्याला कोणतेही फक्त खत यूज केलं जातं, ते शेणखत यूज केलं जातं किंवा जे आपले कृषी खतं असतील, कोंबड खत हे यूज केलं जातं त्याच्यामध्ये. पण काळानुसार बदललेलं असतं. जग आधुनिक झालं, शेतकरी आधुनिक झाला. पहिले आपल्याकडे बाजरी ही खुरपली जायची आणि आता आपल्याकडे बाजरीला तणनाशक आलेलं आहे. इतक्या दिवस नव्हतं पण आता आलेलं आहे. तर हे पहा, ही आमची बाजरी, हिची हाईट साधारणतः माझी हाईट 5 फूट आहे. हिची हाईटही 5 फूट नाही आहे, एक 3, 3.5, 4 फूट असेल किंवा 3, 3.5 फूट असेल. आणि याच्यात आम्ही तणनाशक घातलं. त्याचं रिझन असं होतं की आमची बाजरी जी आहे ती 2 ते 2.5 एकर आहे. त्याच्यातून पूर्ण बाजरी आम्ही खुरपली आणि 5 पांडाचा तुकडा असेल ती खुरपायचं राहिलं. शेतातली दुसरी कामे आम्हाला होती आणि सीझनला बायका सापडत नाहीत, मजूर सापडत नाहीत. त्याच्यामुळे घरच्या घरीच आम्ही खुरपण चालवली होती. त्याच्यामुळे सापडलं आम्हाला ते ही बाजरी खुरपायला टाईम भेटला नाही. तर म्हटलं की ट्राय करून बघूया, जर व्यवस्थित आलंच तर पुढच्या वर्षी आपल्यालाही मारायला होईल, आपल्यालाही मजूर घ्यायची गरज पडणार, आपल्यालाही शारीरिक कष्ट जास्त घेण्याची गरज पडणार. कारण आपण काय म्हणतो, जग चंद्रावर चाललं आहे ना, आपण कुठं राहिलो का, आपण कुठं राहायचं, आपणही पुढे गेलं पाहिजे ना. म्हणूनच आम्हीही प्रयोग करून पाहिला. पण बघा आमच्या प्रयोगाचा फळ, प्रयोग केला पण असफल झाला. त्याचं रिझन म्हणजे आता मला पण नाही सांगता यायचं त्याचं रिझन. पण ज्यावेळेस आम्ही ते मारलं तणनाशक त्यावेळेस भरपूर प्रमाणात गवत कमी झालं, खूप गवत होतं, कमी झालं हेही दिसतंय. आणि जे मोठं होतं ते कमी नाही झालं. त्यातून बाजरीला मार बसला, बाजरीची हाईट कमी राहिली. आणि आता आपण मी तुम्हाला आमची दुसरी बाजरी पण दाखवते जी आम्ही हाताने खुरपलेली. जस्ट मिनिट. तर ही आहे आम्ही हाताने खुरपलेली बाजरी. तर तुम्ही त्याच्यात बघा, आत्ता गवत निघायला लागलेलं आहे छोटं. तर काय होतं ना की ज्यावेळेस खुरपतो त्यावेळेस ते पूर्ण गवत आपण काढून टाकतो. आणि त्याच्यानंतर असं नसतं की गवत उगवणार नाही, गवत उगवतं पण पुन्हा उगवणारं गवत असतं आणि त्याच्यात आपली बाजरी मोठी होऊन जाते. त्या गवताचा आपल्याला काही फरक पडत नाही. ही बाजरी बघा, एकाच बाजरीला 1, 2, 3, 4, 5 कणसांचा फुटवा आहे. याला पण बघा 3, 4, यालाही 4, 3, 4, 5 असा फुटवा आहे आपल्या बाजरीला. आता हे बघा, आपली बाजरी परिपक्व होण्यास आलेली आहे आणि हिची हाईट माझ्यापेक्षा जास्त आहे. साधारणतः 5.5 ते 6 फूट हाईट आहे. दोन्ही शेजारी आहे. बघा, म्हणजे जर आपण आजारी पडलो किंवा आजारी नसेल आणि तरीही कोणत्या गोळ्या खाल्ल्या तर आपल्या शरीरावरती इफेक्ट होतो, आपण थोडं अशक्त होतो. तसं
कीटकनाशक म्हणा, तणनाशक म्हणा, बुरशीनाशक ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस ते पीक भुलतं किंवा ते जरा अशक्त होतं आणि पुन्हा त्याला उभारी येण्यासाठी ठराविक काळ जातो. आणि जर आपण तीच खुरपण केली तर आपलं पीक आहे तसंच राहतं, ते भुलत नाही, ते अशक्त होत नाही. मग त्याचे समजा त्याच पिकाला 15 दिवस जर पुन्हा उभारी घेण्यासाठी लागत असेल तर या 15 दिवसात आपलं पीक त्याच्यापेक्षा खूप पुढे निघून गेलेलं असतं. आणि म्हणूनच मला तरी असं वाटतं, म्हणजे काळानुसार तर गरजच आहे तणनाशक मारण्याची, पण ज्याच्या त्याच्या विचारावरती डिपेंडेड आहे की त्याने मारावं की न मारावं. तर आपले चॅनल सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन शेतींच्या व्हिडिओसाठी मला सपोर्ट राहू द्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.